हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। जिल्हा परिषद प्रशासन आता अलर्ट मोडवरती आलं आहे। 5 महिन्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत। बदलापूर घटनेनंतर जिल्हा प्रशासन आता सतर्क झालंय। मिशन शाळा कवच उपक्रमांतर्गत ही कामगिरी करण्यात आली आहे। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय। 5 महिन्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आल्यात। बदलापूरमध्ये जी घटना घडली होती शाळेतील आणि त्याच घटनेनंतर आता जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झालंय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूया। बदलत्या युगानुसार जिल्हा परिषद शाळा देखील आता बदलत असल्याचं रूप सध्या पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही जे आहेत ते बसवण्यात आलेले आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या एका जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे। ही सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय। या जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही जे आहेत ते बसवलेले आहेत। खरं तर जिल्ह्यातल्या जवळपास 1958 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आल्याची माहिती देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। बदलापूर नंतरच्या घटनेनंतर अनेक मराठी शाळा असतील, स्थानिक शाळा असतील, याच्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात याव्या अशी मागणी जी आहे ती करण्यात येत होती। त्याच्यानंतर आता कोल्हापुरातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही जे आहेत ते बसवण्यात आल्याचं पाहायला मिळते। या जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले त्या ठिकाणी एक कॉम्प्युटर स्क्रीन देखील ठेवण्यात आलेली आहे। खरं तर यामुळं सुरक्षा यंत्रणा असेल ती कुठेतरी भक्कम देखील होईल असे जे एक चित्र आहे ते पाहायला मिळते। सध्या मी याच कोल्हापुरातल्या शिये या गावातल्या एका मराठी शाळेमध्ये आहे। समोर आपण स्क्रीन देखील पाहतोय। या शाळेमध्ये जवळपास 3 सीसीटीव्ही लावलेले आहेत जेणेकरून शाळेतल्या संपूर्ण आवारात लक्ष देखील राहील। नक्कीच मराठी शाळांमध्ये लागलेले हे सीसीटीव्ही जे आहेत ते आपण पाहतोय। कोल्हापूर जिल्हा राज्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा म्हणून सध्या ओळखला जाणार आहे, कारण सीसीटीव्ही जे आहेत ते जिल्ह्यात सगळ्या शाळांमध्ये लागल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळं सध्या मराठी शाळांमधल्या मुलं असतील, मुली असतील किंवा अन्य शाळेचा परिसर जो आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल। जवळपास 7,000हून अधिकचे सीसीटीव्ही जे आहेत ते संपूर्ण जिल्ह्याभरात लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद कडून राबवल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, एनडीटीव्ही मराठी, कोल्हापूर। 5 महिन्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही हे लावण्यात आले आहेत। बदलापूर घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झालं आहे। जिल्हा परिषद कोल्हापुरातील ही सगळी माहिती आहे। दरम्यान अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे ते देखील आपण पाहूयात। सीसीटीव्ही बसायचे उद्देश असे होते की सीसीटीव्ही एक मॉनिटरिंग सारखे आहेत। शाळामध्ये कोण येतात, कोण जातात, शाळामध्ये किती विद्यार्थी अभ्यास करतात आणि काहीतरी अडचण येत आहे का ते पूर्ण करण्यासाठी एक मॉनिटर आहे सीसीटीव्ही। आणि दुर्दैवाने आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक हे घटना पण घडलं होतं बदलापूर। ते झाल्यानंतर अजून म्हणजे सीसीटीव्हीच्या इम्पॉर्टन्स वाढलेली आहे। त्यामुळे हे जे काही दुर्घटना आहे ते दुर्घटनाच्या प्रिव्हेंट करण्याचा खूप मोठा विषय आहे आमच्या सीसीटीव्ही। त्यामुळे आम्ही हा मोहीम घेतलेली आहे।